हाय हॅलो नमस्कार. आज आपण धुळवड स्पेशल करतोय लाहोरी डिश. त्यासाठी मी घेतले अर्धा किलो चिकन. अर्धा किलो चिकनसाठी 100 ग्राम छोले जे रात्रीच मी भिजवून ठेवलेत. आता कुकरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून, खूप जास्त घालायचं नाही आपल्याला, बस एवढं बुडेल एवढं. थोडंसं मीठ घालूया आणि एक शिटी काढायला ठेवून देऊया. आपल्याला एकदम त्याला दाबलं की पापड होईल, त्याचा एकदम पूर्ण सॉफ्ट होईल असे शिजवायचे नाहीच आहेत. दाबलं तर ते फुटेल ह्या प्रमाणात. चला तर मग आता आपण घेऊयात मस्तपैकी मसाले. त्यासाठी जे जे लागणार आहे ते, त्यासाठी मी घेतले अर्धा किलो चिकन जे मी मस्त धुवून निथळत ठेवलं, त्यातलं पाणी काढून घेते आहे मी. एक मीडियम साईजचे 4 कांदे, टोमॅटो, 1 वाटी दही, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा धने जिरे पावडर, काही खडे गरम मसाले जे मी घेतले तुम्हाला दिसतंच आहे, जे नेहमीचेच आपले लवंग, मिरे, दालचिनी, शहाजिरं वगैरे. पण तुम्हाला जे आवडत असेल ना ते कमी जास्त करू शकता. मस्त हे घ्यायचेत आणि कोरडे वाटून घ्यायचेत आपल्याला, काही रोस्ट वगैरे करायचं नाही आहे. त्यासाठी आता लागणार आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट. मी नेहमीच म्हणते आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, मी कशी करून ठेवते ते सांगते. हे आपलं निथळत राहिलेलं चिकन पाहत आहे आपण कसं कढईत ठेवलं आहे, ते मस्त बाजूला ठेवून द्यायचं आहे. कांदे घ्यायचे मस्त पातळ पातळ कापून, कारण आपल्याला त्याचा बरिस्ता बनवायचा आहे. मस्त भरपूर तेलामध्ये तळून घ्यायचे. भरपूर ह्यासाठी की ते आपल्यासाठी खरं फारच कमी आहे, कारण ती ओरिजिनल जी डिश बनली जाते ही पूर्ण तेलात बनली जाते. जेवढं तेल आपण खाऊ शकत नाहीत किंवा खाल्लं जाणार नाही, आपल्याला तेवढं खाणं चांगलं नाही. पण ॲक्च्युली ती जे ब्रेड नान असतात बेकरीमध्ये मिळतात, तर त्यासोबत खाल्ली जाते म्हणून तर त्या तेलाचं फारसाही फरक पडत नाही. पण आपण खात असतो पराठे किंवा पोळी भाकरीसोबत. तर चला आता 3 टोमॅटोचं प्युरी करून घेतो आहे. पाहतो आहे आपण त्याला काहीही गरम पाण्यामध्ये वगैरे करून घेतलेलं नाही आहे, जसं आहे तसंच. त्यानंतर गरम करत ठेवलेलं तेलामध्ये आपण आपले 4 कांदे मस्त तळून घेतो आहे. छान कुरकुरीत करायचे आहेत आपल्याला. त्या आता करतो आहे आलं लसूणची पेस्ट, जे मी नेहमीच म्हणते आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. ॲक्च्युली मी कोथिंबीर नाही, त्याच्या काड्या वापरते, कारण खरा फ्लेवर त्यात आहे. जे वरचा पाला आहे ते खरं डेकोरेशन नाही, जे रिअल फ्लेवर आहे ना ते काड्यांमध्येच. ऑफकोर्स त्या काड्या खूप कडक नसाव्या, छान सॉफ्टच्या. आपलं झालेलं आहे आलं लसूण पेस्ट पाहत आहे, मस्त काढून घेऊया. अर्थातच ते मग ह्या रेसिपीसाठी सगळं नाही आहे, हे मी करून ठेवते आहे. हे असं काचेची माझी एक बरणी त्याची ठरलेली आहे छोटीशी, त्याच्यामध्ये मी ठेवते. अजिबात 8 दिवस त्याला कसलाही खराब वास वगैरे लागत नाही. बस तसे हे अधूनमधून आपण परतवत राहतो आहे. छान लाल झाल्यानंतर बघताय आपण आपले कांदे काढून घेतो आहे तळलेले. आता एक पातेलं घेऊया, तेच तेल आपण वापरणार आहोत. मस्त गरम झालं की हे निथळलेलं आहे चिकन पीस आपण त्यात घालून घेतो आहे. मस्त परतवून घ्यायचे ह्याच्यामध्ये. एक जस्ट शिजवायचे वगैरे नाही आहेत, बस परतवून घ्यायचे ते एक 4 ते 5 मिनिटसाठी. एक छान ते आळून येतात, त्याच्यात एक सॉफ्टनेस येतो, त्याचा एक शेप येतो, ते जास्त शिजून तुटत नाही, ते पीस छान राहतात. त्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. आता घेतलेले गरम मसाले आता खलबत्त्यात कुटून घ्यायचे. हे मिक्सरमध्ये पण करू शकले असते, पण हे असं करण्यातच खरा फ्लेवर आहे असं मला वाटतं आणि मला आवडतं ते तसं थोडं दरदरीत. आता आपलं छोले पण झालेले आहेत, बघू शकता. छोटेसे अगदी 100-150 ग्राम असतील आता बरं का ते ह्या अर्धा किलो चिकनसाठी. चिकनही आपलं फ्राय करून झालेलं आहे. फ्राय म्हणजे फ्राय नाही म्हणता येणार, आपण फक्त परतवून घेतो आहे त्याला. बघू शकता ते तेल कसं झालं, त्या तेलात काहीही नाही आहे, आपण चिकन तळल्यामुळं ते तसं तेल दिसतं आहे. आता त्यात घालतो आहे आपण आपली टोमॅटो प्युरी. कच्ची आहे त्यामुळे तिला आपण छान तेल सुटेपर्यंत असेच परतवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आपले तळलेले कांदे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघताय आता मस्त त्याला तेल सुटलं आहे, त्याचा कच्चा एक वास गेलेला आहे. आता हे जे दरदरीत कुटलेले गरम मसाले ते घालूया. आलं लसूण पेस्ट, पोहे खायचा जो चमचा आहे ना आपला मोठावाला, तो टाकून घेतो आहे आपण. एक छोटा चमचा मीठ,
ह्या सगळ्या वाटणाला जो एक फ्लेवर यावा ह्यासाठी मस्त त्याला तेल सुटू द्यायचं आहे. छान परतवत राहायचं. ही रेसिपी म्हणजे फक्त परतवणं आणि ते परतवून मसाले चिकन जे केलं जातं. वा वा. बघताय अर्धा चमचा हळद घालतो आहे आपण. दही घालून घेतो आहे. घट्ट फेटलेलं दही आहे हे. थोडंसं ह्यावेळी ना आपण गॅस कमी करून घेऊया. खूप गरम आहे याच्यात. मग गॅसवरती दही घातलं ते फुटल्यासारखं होईल. बस मस्त असं परतून छान मिक्स झाला तर चिकन घालून घेऊ. चिकन परतवून घेऊया मस्तपैकी. ही रेसिपीच आपली छान परतवण्याचा सगळा खेळ. कुछ अच्छा खाना है तो पेशन्स तो रखना पडेगा. मस्त परतून घेते. बघताय मस्त त्याला कसं तेल छान कलर आला आहे. ह्यात अजून आपण कसलेही मसाले म्हणजे मिरची किंवा गरम मसाले घातलेले नाही आहेत. जे तो खडा मसाला. कांद्याची पेस्ट टाकून घेते आपण ह्या स्टेजवरती. एक 15 मिनिट तरी झालेले आहेत जे आपण परतवतोय. छान कांद्याची पेस्ट पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. एक 50%च्या वरती जे शिजत आलं ना त्यावेळी आपण मिरची मसाले धने जिरे पूड टाकून घेतो आहे. खूप तिखट करायचं नाही आहे. हे म्हणा धुळवड स्पेशल आहे. सगळ्यांना खाऊन मस्त एन्जॉय करता आलं पाहिजे अशी आहे. मस्त हे शिजत आलं ना एक 60% शिजलं की आपण ना ह्याच्यामध्ये हे छोले टाकून घेऊयात. आणि आपण छोले इतकेच शिजवले नाहीत की ते फुटतील. आपण आता ते छोल्यांचंच जे पाणी निथळून घेतलं होतं ना ते टाकून घेतले छोटी वाटी. जास्त घातलंच नव्हतं त्यामुळे जास्त पाणी नाहीच राहिले त्याच्यामध्ये. हे आपलं नेहमीचंच छोटं पातेलं घ्यायचं आणि मग ते परतवता येत नसलं की आठवण येणार की आपल्याकडे मोठं पण कढई आहे. मग तशीच मी पण कढई काढली आहे आणि घेते आता छानसं परतून. आता कसा हात मोकळा मस्त मला फिरवता येतोय. मस्त गरम पाणी टाकूया. हिरव्या मिरच्या ह्यासाठी की हा फ्लेवर पण लाजवाब आहे बरं. एकदा ट्राय करून बघा. तुम्ही कधी घालत नसाल ना तर एकदा माझ्या म्हणण्यावर घालूनच बघा. हे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सीसाठी आणि तो थोडंसं पीस मऊ होण्यासाठी ना हे मी पाणी घातलं होतं आणि शिजवून घ्यायचं आहे. मस्त कोथिंबीर मस्त परतवून घेतलेलं आहे. छान मऊ झालं आहे. मस्त खायला घ्यायचं. मस्त हाय प्रोटीन डिश तयार आहे. मुलांनी तुम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं आहे आणि सोबतच सबस्क्राईब करायचं आहे द फॅमिली वुमन रेसिपीजला. अशा छानशा रेसिपीज पाहण्यासाठी विजिट करा माझ्या चॅनलला. हॅपी होली टू ऑल.